नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी वर्ग 5वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरता आपण जी सिरीज चालू केलेली आहे, या सिरीजमध्ये आपण 6वीच्या वर्गात येणाऱ्या वर्षात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना 5वीच्या वर्गात प्रवेश परीक्षा घेतली जाते। या प्रवेश परीक्षेसाठी लागणारा अभ्यासक्रम पूर्ण करत आहोत। तरी संख्या व संख्या प्रकार भाग 1 मध्ये आपण आतापर्यंत संख्या चिन्ह, स्थानिक व दर्शनी किंमत, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, समसंख्या, विषम संख्या, वास्तव संख्या आणि मूळ संख्या पाहत आलेलो आहोत। मूळ संख्येमध्ये राहिलेल्या संख्येचा आपण अभ्यास करत आहोत। मूळ संख्याचे पुढील संख्या पाहण्यापूर्वी आपण देवनागरी लिपी, आंतरराष्ट्रीय लिपी, रोमन संख्या याविषयी पण अभ्यास केलेला आहे, हे पण लक्षात असावे। आणि आता आपण एक वेळेस संख्येच्या व्याख्या पाहूया। नैसर्गिक संख्या आपण एखाद्या वस्तूची मोजण्यासाठी वापर करताना आपण ज्या संख्यांचा वापर करतो त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात। त्यानंतर पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्येमध्ये 0 हा नसतो, तर पूर्ण संख्येमध्ये 0 मिळवल्यानंतर त्यांना पूर्ण संख्या म्हणतात। जसे की 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अनंतपर्यंत या पूर्ण संख्या आहेत। तर अपूर्णांक संख्यामध्ये आपण 0 धनपूर्णांक म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 अनंतापर्यंत, आणि ऋणपूर्णांक संख्या म्हणजे -1, -2, -3, -4, -5 अनंतापर्यंत, बरोबर। तर मोठ्यात मोठी धनपूर्णांक संख्या जर विचारली आपल्याला तर आपण सांगू शकत नाही, कारण अनंतापर्यंत असू शकते। तर आणि लहानात लहान ऋणपूर्णांक, लहानात लहान ऋणपूर्णांक संख्या जर विचारली ती पण आपण सांगू शकत नाही, पण मोठ्यात मोठी ऋणपूर्णांक म्हणल्यानंतर -1 असे आपण सांगू शकतो। मागील व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्याचा अभ्यास करत होतो, त्यानंतर आपण पाहूया एक वेळेस त्याची व्याख्या पाहूया। ज्या संख्यांना तीच संख्या किंवा 1 ने भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात। म्हणजेच 1 ने आणि त्याच संख्येने जर एखाद्या संख्येला भाग जाऊ शकत असेल तर त्यांना मूळ संख्या म्हणतात। त्यांना इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही। उदाहरणार्थ बघा, 5 ला 1 तर 5 ने भाग जातो, नाहीतर 1 ने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने 5 ला भाग जात नाही, त्यामुळे त्यांना मूळ संख्या म्हणतात। आता मागील व्हिडिओमध्ये पाहताना आपण 40 ते 50च्या दरम्यान असणाऱ्या 3 मूळ संख्या पाहिल्या आहेत। तरी पण एकदा पाहूया। 40 ते 50च्या दरम्यान आपल्याला 3 मूळ संख्या बघायला भेटतात। एक आहे 41। 41ला एक तर 41 ने भाग जातो, नाहीतर 1 ने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने त्याला पूर्ण भाग जात नाही। त्याच्यानंतर आहे 43। 43ला पण एक तर 43 ने भाग जातो, नाहीतर 1 ने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने 43ला पूर्ण भाग जात नाही। पूर्ण भाग जाणे म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर न येता पूर्णांकात उत्तर येणे। त्यानंतर आहे 47। 47ला
47ला फक्त 47ने व 1ने भाग जातो, म्हणून याला पण पूर्णांक संख्या म्हणतात. त्यानंतर पूर्णांक संख्या नाही, मूळ संख्या म्हणतात, चुकून झालं. 41 ते 50 पर्यंत 3 आहेत. तर 51 ते 60 पर्यंत फक्त 2 मूळ संख्या आहेत. 2 मूळ संख्या 53 आणि 59. 53ला त्याच संख्येने आणि 1ने भाग जातो. तसेच 60ला 59ने आणि 1नेच भाग जातो. त्याच्या पुढचा आहे 60 ते 70च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या 61 आणि 67 यांना पण त्याच अंकाने किंवा 1ने भाग जातो, इतर कोणत्याही अंकाने भाग जात नाही. तर 71 ते 80च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या पहा, 71, 73 आणि 79 या 3 मूळ संख्या आहेत. 71 ते 80च्या दरम्यान 3 मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 80 ते 90च्या दरम्यान 83 आणि 89 या 2च मूळ संख्या आहेत. आणि त्याच्यानंतर 91 ते 100 याच्या दरम्यान फक्त 97 हा एकच मूळ संख्या असलेला आहे, कारण 97ला फक्त 97ने आणि 1नेच भाग जातो. यानंतर आपण मूळ संख्येविषयी थोडक्यात जास्तीची माहिती पाहूया. आता पहा, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 25. तर संयुक्त संख्या किती आहेत? 74 संयुक्त संख्या 74 आहेत आणि मूळ संख्या 25 आहेत. 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या 15 आहेत. तर 1 ते 25 पर्यंत एकूण 9 मूळ संख्या आहेत. म्हणजे 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या. त्यानंतर 1 ते 50 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्येची संख्या 15 आहे. तर 1 ते 25 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्येची संख्या एकूण 9 आहे. आपल्याला परीक्षेमध्ये 1 ते 100 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या किती असा जर प्रश्न विचारला तर 25 हे ज्या पर्यायामध्ये उत्तर असेल त्याला आपण गोल करावायचा आहे. आणि जर एकूण संयुक्त संख्या 1 ते 100च्या दरम्यान असणाऱ्या संयुक्त संख्या जर विचारल्या तर 74 आहेत, 74 आहेत, हे पण लक्षात असायला हवं. तसेच 1 ते 50च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या जर विचारला तर 15 लक्षात ठेवायचं आहे. आणि 1 ते 25च्या दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्या ह्या 9 आहेत, हे पण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण पाहूया जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या 3, 5 ही जोडी आहे मूळ संख्येची. 5, 7 ही दुसरी जोडी आहे मूळ संख्येची. 11, 13 ही तिसरी जोडी आहे मूळ संख्येची. 17, 19 चौथी जोडी आहे मूळ संख्येची. 29, 31 ही 5वी जोडी आहे मूळ संख्येची. 41, 43 ही 6वी जोडी आहे मूळ संख्येची. 49, 61, 59, 61 चुकून झालं, 59, 61 ही 7वी जोडी आहे मूळ संख्येची. 71, 73 ही 8वी जोडी आहे मूळ संख्येची. या प्रकारे 1 ते 100 पर्यंत मूळ संख्याच्या 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत मूळ संख्येच्या. मूळ संख्या ओळखायची बघा, त्या मूळ संख्या असल्या पाहिजेत, म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1ने भाग जात असेल तर ती मूळ संख्या झाली. मूळ संख्येमध्ये पहिल्या मूळ संख्येमध्ये 2 ॲड केल्यानंतर जी संख्या येते ती पण मूळच संख्या असली पाहिजे. जसे की ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1ने भाग फक्त 1ने भाग जात असेल तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. ही व्याख्या आपण परफेक्ट केलेली आहे. तर ती मूळ संख्येची जोडी होऊ शकते. आता बघा, या मूळ संख्येतील संख्येच्या
जोड्यातील संख्या म्हणजे 2चा फरक असतो. पहा 2चा फरक 3 5, 3 आणि 5 यामध्ये 2चा फरक आहे. ही झाली मूळ संख्येची जोडी. त्याच्यानंतर पहा 5 7 यामध्ये पण 2चा फरक आहे. ती एक झाली मूळ संख्येची जोडी. 11 13 या झाली मूळ संख्येची जोडी. अशा प्रकारे मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या संख्या सुद्धा म्हणतात. हे पण लक्षात ठेवा. मूळ संख्यांना काय म्हणतात? मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या संख्या म्हणतात. तर 1 पासून 100 पर्यंत एकूण 8 जोड्या आहेत. 8 जोड्या आहेत जोड संख्या किंवा जुळ्या संख्यांच्या. मूळ संख्यांच्या जोड्या वरीलप्रमाणे या लक्षात असायला हव्यात. यानंतर अतिमहत्त्वाचे म्हणजे सहमूळ संख्या या पाहणार आहोत आपण. सहमूळ संख्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक 1 असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. सापेक्ष मूळ संख्या म्हणतात. 2 संख्येचा सामायिक अवयव एकच असतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. पहा आता आपण उदाहरणात घेऊया. पहा 13 17. आता 13 आणि 17चा 13ला कितीने भाग जातो? एक तर 13ने जातो किंवा 17ने जातो किंवा 1ने जातो. 17 नाही, 17ला 17ने जातो किंवा 1ने जातो. तर दोन्हीचा 2 संख्येचा सामायिक अवयव एकच असतो. पहा एकच आहे, सामायिक अवयव एकच आहे दोन्हीचा. त्यामुळे त्यांना सामायिक अवयव एकच असतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. दिलेल्या संख्येचा सामायिक एकच असतो. यानंतर आणखी पाहूया. 2 क्रमवार संख्या सहमूळ संख्या असतात. 2 क्रमवार संख्या पहा आता 15 आणि 16 यांना कितीने भाग जातो? 15ला पहा 1ने जातो, 3ने जातो आणि 5ने जातो. तर 16ला 1ने जातो, 2ने जातो, 4ने जातो आणि 8ने जातो. तर यामध्ये सामायिक अवयव कोणता आहे? फक्त एक आहे, इतर कोणताही नाही. त्यामुळे या 2 क्रमवार संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. आता पहा आणखी एक आकडा घेऊन पाहूया आपण. आणखी एक आकडा पाहूया. 26 आणि 27. आता पहा 27 ही आपली पहा 27ला कितीने भाग जातो? 27ला 1ने भाग जातो, 3ने भाग जातो आणि 27ने भाग जातो. बरोबर. तर 26ला पहा 1ने, 2ने, व 26ने भाग जातो. 26 1 आहे 26 म्हणून 26ने भाग जातो. तर यामध्ये पहा सामायिक बघा फक्त एक समान अंक आहे, बाकी नाही. त्यामुळे हे सहमूळ संख्या आहेत. यानंतर पहा कोणत्याही 2 मूळ संख्या सहमूळ संख्या असतात. कोणत्याही 2 मूळ संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. आता एका कोणत्याही 2 मूळ संख्या म्हणते तर पहा 17 आणि 29 या सहमूळ संख्या आहेत का पाहू. पहा 17ला फक्त 17 आणि 1ने भाग जातो. तर 29ला फक्त 1ने व 29ने भाग जातो.
यात सामायिक अवयव पहा, 1 हा सामायिक आहे, त्यामुळे या सहमूळ संख्या आहेत। यानंतर आणखी एक उदाहरण घेऊन पाहूया। 61 आणि 97 यांना पाहूया। 61ला फक्त 1 ने आणि 61 ने, तर 97ला 1 ने व त्याच संख्येने म्हणजे 97 ने भाग जातो। यामध्ये सामायिक अवयव पहा, 1 हा सामायिक अवयव आहे, म्हणजे हे पण सहमूळ संख्या आहेत। यानंतर आपण पाहिलेलं आहे, कोणत्याही 2 क्रमावर संख्या ह्या सहमूळ संख्या असतात। पहा आता, पहा एक उदाहरण पाहूया। 18, 19, तर 18ला कितीने भाग जातो? 1 ने, 2 ने, 3 ने, 6 ने आणि 18 ने, तर 19ला फक्त 1 ने व 19 ने भाग जातो। तर यामध्ये सामायिक अवयव 1 आहे, त्यामुळे या सहमूळ संख्या आहेत। आता आपण दिलेले उदाहरण सोडून पाहूया एकदा। 17 आणि 30, तर 17 आणि 30 ह्या सहमूळ संख्या आहेत का पाहू। पहा, 17ला आणि 30ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो पाहू। 1 ने भाग जातो 17ला आणि 17 ने, तर 30ला 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 5 ने जातो, 6 ने जातो। तर आता पहा, यामध्ये सामायिक काय काय आहे? फक्त सामायिक 1 आहे, त्यामुळे या सहमूळ संख्या आहेत। यानंतर उदाहरण पाहूया 12 आणि 25चे। 12 आणि 25 यांना भाग कोणकोणत्या संख्येने भाग जातो पाहू। 1, 2, 3, 4, 6 आणि 12, तर 25ला पहा 1 ने, 5 ने आणि 25 ने या संख्येला भाग जातो। यामध्ये सामायिक पहा, 1 आणि 1, म्हणजे दोन्हीमध्ये सामायिक फक्त 1 असल्यामुळे यांना फक्त 1 ने भाग जात असल्यामुळे, सामायिक अवयव असल्यामुळे हे सहमूळ संख्या आहेत। आता आपण सहमूळ संख्या नाहीत हे ओळखण्यासाठी पहा, 1-2 उदाहरण घेऊन पाहूया। इथे दिल्याप्रमाणे 10 आणि 20, तर 10ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 5 ने भाग जातो आणि 10 ने भाग जातो। 20ला पहा 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 10 ने भाग जातो आणि 20 ने भाग जातो। तर यामध्ये सामायिक अवयव पहा, 1 आहे, 1 आहे, 2 आहे, 2 आहे, 5 आहे, 5 आहे, 10 आहे आणि 10 आहे, म्हणजे ह्या सहमूळ संख्या नाहीत। यानंतर आणखी एक उदाहरण पाहूया। 16 आणि 40 हे अंक घेतलेले आहेत। तर 16ला पाहूया, 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो आणि 8 ने भाग जातो आणि 16 ने तर जातोच। 40ला पाहूया, 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 8 ने भाग जातो। यामध्ये पहा, आता सामायिक अवयव काढूया। सामायिक अवयव आहे, 1 आहे सामायिक आहे, 2 हा सामायिक आहे। सामायिक म्हणजे दोन्ही ठिकाणी असणे,
भाग देताना दोन्ही संख्येमध्ये येणे. 4 आहे आणि 8 पण आहे, तर ह्या सहमूळ संख्या नाहीत. ही झाली सहमूळ संख्येविषयी माहिती. यानंतर आपण पाहूया लगतची मागची संख्या आणि लगतची पुढची संख्या. लगतची मागची संख्या ही लगतची पुढची संख्या दिलेली संख्येच्या आधी येणाऱ्या संख्येला लगतची मागची संख्या असे म्हणतात. पहा, जर आपण उदाहरणात दिल्याप्रमाणेच 23 आणि 24, 23 आणि 24, 24च्या लगतची मागची संख्या म्हणजे 23 आहे. कळलं? दिलेली संख्या समजा 24 दिलेली असेल आणि आपल्याला लगतची मागची संख्या जर विचारली असेल तर 23 ही लगतची मागची संख्या आहे. म्हणजेच 24ची लगतची मागची संख्या आहे 23. तर ही संख्या दिलेल्या संख्येपेक्षा 1 ने कमी असते. म्हणजे दिलेली संख्या जर 24 असेल तर 23 ही दिलेली संख्येपेक्षा 1 ने कमी असते. पहा, 1 ने कमी 24 मायनस 23 बरोबर 1, 1 ने कमी आहे. तर आता x आणि y चे उदाहरण आपल्याला प्रश्नामध्ये असतात. तर पहा, x हा लहान आणि मायनस म्हणजे y हा मोठा असतो. कारण x y z असं आपण म्हणतो. तर x ची किंमत आपण जर लहान घेतली, त्यानंतर y आहे मोठा, त्याच्यानंतर z आहे. परंतु गणितामध्ये काही वेळेस y ची किंमत जर मोठी दिली असेल, त्यातून जर x वजा केला बरोबर जर 1 जर म्हणत असतील तर x मायनस y जर 1 होत असेल तर x हा मोठा आहे असं गृहीत धरावं लागतं. गणिताप्रमाणे चेंज होतं ते. तर आपण एक उदाहरण पाहूया. वरील उदाहरण डबल पाहूया आपण. x ची किंमत आपण 23 घेतली, 23 घेतली, x बरोबर 23 आणि y बरोबर 24. तर पहा, y मायनस x बरोबर 1 येते का नाही पहा. 24 मायनस 23 बरोबर 1 बरोबर. किंवा आता तेच उदाहरण आपण बदलून पाहूया. वरील दिल्याप्रमाणे x मायनस y बरोबर -1 बरोबर ना. x मायनस y बरोबर -1 येते का नाही पहा. x ची किंमत मांडून पाहूया. x ची किंमत आहे 23 मायनस 24 बरोबर. पहा, 24 मधून 23 गेले तर +1 येतो. तर 23 मधून 24 गेल्यानंतर -1 बघा. 23 मायनस 24 बरोबर -1 आलं ना. यानंतर आपण पाहूया लगतची पुढची संख्या. दिलेल्या संख्येनंतर लगेच येणाऱ्या पुढच्या संख्येस लगतची पुढची संख्या म्हणतात. दिलेल्या संख्येनंतर लगेच नंतर येणाऱ्या संख्येला, दिलेल्या संख्येच्या लगेच नंतर येणाऱ्या संख्येला पुढची संख्या म्हणतात. तर 25 हे 24 ची लगतची पुढची संख्या आहे. म्हणजे 24 नंतर येणारी संख्या, 24 नंतर येणारी संख्या ही
25 आहे, ती लगतची पुढची संख्या आहे. लगतची पुढची संख्या दिलेल्या संख्येपेक्षा 1ने मोठी असते. म्हणजे पुढची लगतची पुढची संख्या जर म्हणलं तर दिलेल्या संख्येपेक्षा ती 1ने मोठी असते, 1ने जास्त असते असं म्हणू शकतो आपण. तर x ही y ची पुढची संख्या असेल तर पहा आता याच उदाहरणामध्ये पूर्वी सांगितल्याप्रमाणे x जर मोठी असेल संख्या y पेक्षा तर उदाहरण सूत्र कसं बनतं बघा. x ची किंमत आपण समजा 25 घेतली या उदाहरणात. x बरोबर 25 आणि y बरोबर 24. तर y ही 24 आहे आणि x ही 25 आहे. म्हणजेच x ही y ची पुढची संख्या आहे. पहा आता x मायनस y बरोबर 1. म्हणजे y ची किंमत 1ने कमी आहे, 1ने कमी आहे x पेक्षा. बरोबर. यानंतर आपण y मायनस x जर केले तर कसे होते पहा. y ची किंमत किती मांडलेली आपण 24 आणि x ची 25. तर y मायनस x बरोबर -1 येते का नाही पहा. y मायनस x, y ची किंमत किती 24 मायनस 25 बरोबर -1 आलं का नाही. हे झाले दिलेल्या संख्येचे लगेच पुढे येणारे संख्या. यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये सूचनेनुसार संख्या तयार करणे आणि या घटकामधील राहिलेला भाग पाहणार आहोत. त्यानंतर आपण परीक्षेत येणारे उदाहरण घेणार आहोत. यापूर्वी आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आपण शेअर केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. यामुळे जास्त लोकांना आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि नवोदयविषयी संपूर्ण माहिती मिळेल. आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.